इयत्ता चौथी, विषय बालभारती, पाठाचे नाव आहे मायेची पाखर। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न क्रमांक अ, पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? उत्तर, वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले। प्रश्न आ, वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? उत्तर, वसतिगृहातील मुलांवर अण्णांची आई वडिलांप्रमाणे माया होती। प्रश्न ई, अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? उत्तर, अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले। पुढील प्रश्न ई, कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? उत्तर, कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या। प्रश्न क्रमांक 2, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। यातील प्रश्न क्रमांक अ, संस्थेच्या आवारात एक मोठे टिंबटिंब झाड होते। उत्तर, वडाचे। पुढील प्रश्न आ, स्वतःची टिंबटिंब त्याच्या अंगावर घातली। उत्तर, कांबळी। पुढील प्रश्न ई, त्या मुलांपैकी कितीतरी जणांना टिंबटिंब नव्हती? उत्तर, आई। पुढील प्रश्न क्रमांक ई, अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे टिंबटिंब आहात? उत्तर, आई बाप। प्रश्न क्रमांक 3, कोण कोणाला म्हणाले? यातील प्रश्न अ, आता इथंच मुक्काम करा। उत्तर, असे भाऊराव लेखकांना म्हणाले। प्रश्न आ, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू। उत्तर, असे भाऊराव एका मुलाला म्हणाले। प्रश्न ई, आपणास उदंड आयुष्य मिळो। उत्तर, असे लेखक भाऊरावांना म्हणाले। प्रश्न क्रमांक 4, थोडक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ, लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले? उत्तर, लेखक उपाशी आहेत हे कळल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली। ते म्हणाले, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये। मुलगा धावत स्वयंपाकघरात गेला आणि पिठले, भाकरी, कांदा व तेल एका ताटात घेऊन आला। प्रश्न आ, मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला? उत्तर, कडाक्याची थंडी होती। मध्यरात्रीनंतर अण्णा उठले, कंदील हातात घेतला। वसतिगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे त्यांनी पाहिले। एक मुलगा थंडीने कुडकुडत असलेला त्यांना दिसला। अण्णांनी त्याला दोन्ही हातांनी अलगद उचलले, स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले। स्वतःची घोंगडी त्याच्या अंगावर घातली
त्याला पोटाशी धरले. तो मुलगा अण्णांच्या उभेत गाढ झोपला. प्रश्न ई. सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले? उत्तर. थंडीने कुडकुडणाऱ्या मुलाला अण्णांनी रात्री स्वतःच्या बिछाण्यात आईच्या मायेने झोपवले. हा प्रसंग लेखकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. सकाळी लेखक उठले व अण्णांना कडकडून भेटले. लेखक अण्णांना म्हणाले, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. प्रश्न क्रमांक 5. वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा. या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहेत. अ गटामध्ये वाक्प्रचार आहेत आणि ब गटामध्ये त्यांचे अर्थ आहेत. वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवूया. यातील पहिल्या क्रमांकाचा वाक्प्रचार आहे टाळाटाळ करणे. योग्य अर्थाची जोडी आहे एखादी गोष्ट करायचे टाळणे. वाक्प्रचार 2. पोटात कावळे ओरडणे. योग्य जोडी आहे खूप भूक लागणे. 3. डोळा लागणे. योग्य जोडी आहे झोप लागणे. 4. झटत राहणे. योग्य जोडी आहे सतत प्रयत्न करणे. प्रश्न क्रमांक 6. लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. आता खालील वाक्यातील रंगीत शब्दांचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. यातील अ वाक्य भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते. उत्तर. अजगरासारखे पडून होते म्हणजे खाल्ल्यावर अजगर सुस्त पडून राहते त्याप्रमाणे नाना सुस्त पडून होते. पुढील आ क्रमांकाचे वाक्य आहे दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात. उत्तर. मांजरीच्या पायाचा म्हणजे मांजराच्या पायाखाली गादीसारखा मऊ भाग असतो त्यामुळे पायांचा आवाज होत नाही. त्याप्रमाणे बंड्या अलगद पाय टाकत हळू चालतो व त्यामुळे त्याच्या पायांचा आवाज होत नाही. बालमित्रांनो, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा. धन्यवाद.